येतोय का आवाज? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय आवाज. येतोय ना? करू का सुरू? हो हो येतोय येतोय. ओके सर. स्क्रीन शेअर करतोय बरं का. काय सर? स्क्रीन शेअर करतोय म्हटलं. हॅलो. दिसतंय सर्वांना? दिसतंय का? एकदा चॅट मध्ये लाईकचं बटन टाका बरं सगळ्यांनी, दिसतंय का म्हणून. तर आज आपल्या मराठी विषयातील आपण व्याकरण हा घटक बघणार आहोत. त्यामध्ये वृत्ते हा उपघटक आपल्याला बघायचा आहे. चला तर मग सुरू करू. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृत्त म्हणजे काय? तर वृत्त किंवा छंद म्हणजे लय निर्माण करण्यासाठी कवितेची जी विशिष्ट शब्दरचना केली जाते, ऱ्हस्व दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो, त्याला आपण वृत्त म्हणत असतो. ज्याप्रमाणे अलंकारांची गरज असते एखाद्या पद्यामध्ये, त्याचप्रमाणे वृत्तांची देखील गरज असते. वृत्त आणि अलंकार हे एक लय निर्माण करत असतात. याचा अर्थ कविता एका विशिष्ट वृत्तामध्ये रचलेली असते, म्हणून ती आपल्याला लयीत म्हणता येते. गणितात जशा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना येतात, तशा वृत्त विचारामध्ये काही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्या संकल्पना आपण आधी समजून घेऊ. ठीक आहे? ओके का? ठीक आहे का? ऐकू येते की नाही? बघा या ठिकाणी हा एक तक्ता तुम्हाला दिसतोय. त्या तक्त्यामध्ये काही लघु आणि गुरु हा अक्षर तुम्हाला दिसत असतील. त्याला ऱ्हस्व आणि दीर्घ अक्षरे आपण म्हणत असतो. नेटवर्क आहे. आता दिसतंय का सगळ्यांना? ठीक आहे, स्क्रीनवर लक्ष द्या फक्त, बाकी आपण पाहू नंतर. तर यामध्ये लघु आणि गुरु ही अक्षरे आहेत. तर ऱ्हस्व अक्षर आणि दीर्घ अक्षर यामध्ये असतात. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय काही स्वर आहेत, त्यानंतर स्वरयुक्त अक्षरे, संकेत खुणा आणि मात्रा संकेत दिलेले आहे खाली. तर जी ऱ्हस्व अक्षरे असतात त्यांना आपण अर्धचंद्र देत असतो. वृत्तामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या, तेवढं लक्षात घ्या फक्त. ठीक आहे? ऐकू येत आहे? दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ऱ्हस्व अक्षरे आणि दुसरं म्हणजे दीर्घ अक्षरे. ऱ्हस्व अक्षरांना आपण अर्धचंद्र देत असतो वृत्तामध्ये, आणि दीर्घ अक्षरांना आपण आडवी रेघ देत असतो. याच अर्धचंद्र आणि आडवी रेघेवरून आपण पुढे मात्रा बघत असतो. वृत्तांचे प्रकार तुम्हाला पुढे सांगणार आहे. अक्षरगण वृत्ते, मात्रा वृत्ते आणि छंद वृत्ते असतात. त्यामधली जी मात्रा वृत्ते असतात त्यामध्ये या मात्रा आपल्याला द्याव्या लागतात, म्हणून त्यांना मात्रा वृत्ते म्हणत असतात. हे बघा या ठिकाणी दाखवतोय बघा. वृत्तांमधील लघु गुरुक्रम ठरवण्याचे काही नियम असतात. पहिला जो शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे पुस्तक. या शब्दातील लघु गुरुक्रम बघा. पुस्तक, पहिला उकार आहे पहिला. मग आता तुम्ही म्हणशाल की या ठिकाणी पु हा ऱ्हस्व आहे, तर याला दीर्घ का दिलेला आहे? तर हा एक अपवाद आहे. मराठी भाषेमध्ये अपवाद फार आहेत आणि हे अपवाद लक्षात ठेवण्याचं काम आपल्याला महत्त्वाचं असतं. त्यामुळे पु हे जे अक्षर आहे हे लघु जरी असलं तरी त्याच्या पुढचा जो अक्षर आहे, पुढचं जे अक्षर आहे स्त, या स्तचा आघात हा प वर होत असतो, त्या पु वर होत असतो, म्हणून ते लघु असलं तरी आपल्याला ते दीर्घ लिहावं लागतं. हा अपवाद आहे. ठीक आहे? हे बघा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढच्या स्त या जोडाक्षराचा आघात मागील लघु अक्षरावर येतो, त्यामुळे ते गुरु मानावे, गुरु समजावे. जर असा आघात येत नसेल तर ते अक्षर ऱ्हस्व आहे.
जोडाक्षर युक्त शब्दातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल तर ते जोडाक्षर मानावे. हे बघा भास्कर, यामध्ये पण जो स्क आहे भास्कर या शब्दामध्ये दिसतंय का सगळ्यांना? दिसतंय का सांगा बरं एकदा फक्त, नाहीतर मीच बोलतोय फक्त इकडून. दिसतंय का? एकदा लाईकचं बटन टाका बरं. दिसतंय का? दिसतंय का? ओके. तर दुसऱ्या ठिकाणी बघा, जो शब्द आहे आपला भास्कर या शब्दामध्ये जो स्क आहे त्या स्कचा आघात हा भ वर होतो, त्या भावर होतो, त्यामुळे ते गुरु आहे. ठीक आहे. आणि स्क हे लघु आहे आणि र देखील लघु आहे. अशा पद्धतीने असतं ते. अशा पद्धतीने उदाहरण आहे, लघु अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा त्यानंतर विसर्ग येत असेल तर ते गुरु मानावे. हे बघा, नंतर यावर सुद्धा लघु अक्षरावर अनुस्वार आलेला आहे. न हे लघु अक्षर आहे, त्यावर अनुस्वार आलेला आहे, त्यामुळे त्याला आपण गुरु मानत असतो. आणि त आणि र यांना कुठलाही काना मात्रा वेलांटी नसल्यामुळे ते लघु असतात आणि त्यामुळे त्याला आपण 2 अर्धचंद्र या ठिकाणी दिलेले आहेत. आता खला वेलांटी आहे दुसरी या ठिकाणी दुःखी शब्दामध्ये, त्यामुळे ते गुरु आहे. परंतु द ला विसर्ग लागलेला आहे, दु असं झाल्यामुळे त्याला आपण बरोबर उत्कर्षण या ठिकाणी रेष केलेली आहे खाली. दु हा जो शब्द आहे त्याला आपण गुरु मानत असतो. येत्या लक्षामध्ये. आणि शेवटचा आणि महत्वाचा, वृत्तामधला सगळ्यात महत्वाचा नियम आहे चौथा, की कवितेच्या चरणातील शेवटचा अक्षर लघु असलं तरी त्याला आपण दीर्घ उच्चारत असतो, त्यामुळे त्याला आपण गुरु मानत असतो. हा सर्वात महत्वाचा नियम आहे, हा सगळ्यांनी लक्षात ठेवा, की शेवटचं अक्षर हे लघु जरी असलं तरी त्याला गुरुच मानतात. ठीक आहे. बघा, या ठिकाणी गण निश्चिती, गण आणि यती ह्या 2 महत्वाच्या संकल्पना आहेत. या देखील आपल्या स्पष्ट झाल्या पाहिजे. तर पहिली संकल्पना आहे गण आणि दुसरी संकल्पना आहे यती. चरणातील 3-3 अक्षरांचे मिळून गण तयार होत असतात. ते गण तुम्हाला पुढे दाखवतो कशा पद्धतीने असतात. 3-3 गण. उर्वरित प्रत्येक अक्षराचा स्वतंत्र गण पाडावा लागतो आपल्याला. बघा, एकूण 8 प्रकारचे गण आहेत. ते असे य, र, त, न, भ, ज, स, म असे एकूण 8 गण आहेत. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप. ठीक आहे. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे जे माप असते त्याला आपण गण म्हणत असतो. लघु गुरु क्रमानुसार हे गण ठरत असतात. यात प्रत्येक गणाच्या आरंभीच्या अक्षरापासून गणाचे नाव ठरते. य वरून यमाजी, य माजी, जसं आता मागे मानलो आपण लघु गुरुक्रम. य याला कुठलाही काना मात्रा वेलांटी नसल्यामुळे ते लघु आहे, त्यामुळे त्याला आपण अर्धचंद्र देतो. जी लाल रेष तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे त्याच्यावरती जे य, मा आणि जी हे जे 3 अक्षर दिसत आहेत त्यामध्ये मला देखील काना आहे, त्यामुळे ते गुरु आहे आणि त्याखाली आपण आडवी रेख मारत असतो वृत्तामध्ये. जीला देखील वेलांटी दुसरी आहे, त्यामुळे देखील ते गुरु आहे आणि त्याला आपण आडवी रेख मारत असतो. अशा प्रमाणे लघु गुरु गुरु हा यमाजी शब्द तयार झाला. काय झाला? ठीक आहे. तर अशा पद्धतीने आलेले आहे. आणि त्यानंतर उच्चार सुलभ व्हावा म्हणून पद्याच्या चरणातील ज्या ठिकाणी थोडंफार थांबायचं असतं त्याला आपण यती म्हणत असतो. स्वल्पविराम हा प्रकार आहे, त्याला वृत्तामध्ये यती आपण म्हणत असतो. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. यगण, यमाजी, आद्य लघु. राधिका म्हणजे मध्य लघु. रा आणि का हे दोनही गुरु आहेत. ता, रा, प जे तिसरं आहे त्यामध्ये पण गुरु गुरु आणि लघु आहे. नमन, नमन या शब्दामध्ये सर्व लघु आहेत. कुठल्याही या वाक्यामध्ये हा नमन हा शब्द पवन या शब्दासारखा आहे. कुठलाही काना मात्रा वेलांटी नसल्यामुळे सर्व शब्द हे लघु अक्षरामध्ये येतात. लघु मात्रा येते सर्वांना. भास्कर शब्द आपण पाहिला मगाशी. जनास यामध्ये सुद्धा मध्य गुरु आहे. ज आणि स हे लघु आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने समरा अंत्यगुरु म्हणजे काय? र ला या ठिकाणी काना आहे त्यामुळे र गुरु आहे, बाकी स आणि म या ठिकाणी लघु आहे. अशा पद्धतीने महानावा याला मध्ये प्रत्येक शब्दाला काना आहे त्यामुळे सर्व शब्द हे गुरु आहेत. ठीक आहे. उदाहरण दाखल शेवटचा फक्त हे तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे. हे बघा, भुजंग प्रयात वृत्त आपल्याला घ्यायचं नाहीये, फक्त तुम्हाला उदाहरणासाठी घेतलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, या वृत्तामध्ये एकूण 12 अक्षर आहेत. मोजून घ्या तुम्ही. बघा, मना, श्रेष्ठ, धारिष्ठ, जीवी, धरावे 12 अक्षर आहेत. यामध्ये 6व्या आणि 12व्या अक्षरावर असते यती. म्हणजे काय मी सांगितलं की थोडं थांबत असतो आपण. हे बघा, मना, श्रेष्ठ, धारिष्ठ, जीवी, धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोका सिरेनी ववावे. अशा पद्धतीने आपण जे म्हणत असतो त्याला आपण यती म्हणतो.
मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. या ठिकाणी थोडं थांबत असतो, नॉर्मल थांबत असतो, त्याला आपण यती म्हणत असतो. आणि पूर्ण जेव्हा पुढे थांबतो त्याला ही असते. हे बघा, मना सर्व लोकासी रे निभवावे, याचं त्यांनी खाली तुम्हाला करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल. पद्यरचनेतील 3 प्रकार असतात: अक्षरगण वृत्ते, मात्रा वृत्ते आणि छंद वृत्ते. हे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तर आजच्या याच्यामध्ये आपण सगळ्या महत्त्वाच्या संकल्पना पाहिल्या. तर मला सांगा बरं, वृत्त म्हणजे काय? वृत्त म्हणजे काय? माईक ऑन करा कोणीतरी, किंवा माईक ऑन होत नसेल करा बरं ऑन, किंवा मग मेसेज टाका. वृत्त म्हणजे काय? वृत्त म्हणजे लय निर्माण करण्यासाठी कवितेची जी विशिष्ट शब्दरचना केली जाते, ह्रस्व दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो त्याला वृत्त म्हणतात. बरोबर. गण म्हणजे काय? गण म्हणजे गण म्हणजे काय? चरणातील 3-3 अक्षरांचे मिळून गण तयार होतात. उर्वरित प्रत्येक अक्षराचा स्वतंत्र गण पाडाव. य, र, त, न, भ, ज, स, म असे एकूण 8 गण आहेत. गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचे माप. बरोबर. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचं माप, हे उत्तर आहे. वृत्तामध्ये एकूण किती गण आहेत? वृत्तामध्ये एकूण किती गण आहेत? आपण प्रश्न रिपीट करा. बरोबर, आपण मागेच पाहिलं की वृत्तामध्ये एकूण 8 गण असतात. जे तुम्ही आता सांगितले ना, य, र वगैरे, ते सगळे 8 प्रकारचे गण असतात. आणि यती म्हणजे काय? यती आत्ताच काही 1-2 मिनिटापूर्वी मी बोललो. यती म्हणजे उच्चार सुलभ व्हावा म्हणून पद्याच्या चरणातील ज्या ठिकाणी थांबायचे असते त्याला बरोबर, ज्या ठिकाणी आपण थोडंसं थांबत असतो त्याला आपण यती म्हणत असतो. अशा प्रकारे वृत्ताच्या महत्त्वाच्या संकल्पना आपण आज पाहून घेतल्या. पुढील तासिकेला आपण इतर वृत्ते म्हणजे शब्द, अक्षरगण वृत्ते, मात्रा वृत्ते आणि छंद वृत्ते अभ्यासू. ठीक आहे, तर आजचा धडा आपण इथेच थांबवतोय. भेटूया पुढील तासिकेला.